करत आहोत पोपटी आणि पप्पा आधी काय टाकताय? पप्पा काय टाकताय आधी तुम्ही? वालाच्या शेंगा टाकतायत पप्पा आधी. तर वालाच्या शेंगांना आधी आपण तेल आणि मीठ नीट लावून घेतोय. आणि मटर सुद्धा आहे, हे बघा. पप्पाने आधी टाकलेलं आहे तेल आणि आता मीठ. वाव, वाल आणि मटार आहे. तर पप्पा आता हे दोन्ही शेंगा टाकत आहेत मडक्यात. एक लेयर त्या पानांचा भांबुर्ड्यांचा आणि दुसरा लेयर शेंगांचा असा झालेला आहे. आणि ही आमची किट्टू बसलेली आहे. किट्टू हाय कर. आणि आता पप्पा टाकत आहेत मसाला. आणि आता पप्पा टाकत आहेत मिक्स मसाला. आणि आता मेन पार्ट, पोपटीचा मेन पार्ट म्हणजे चिकन. चिकन असं छानपैकी मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आणि आता पप्पा केळीचं पान तोडतायत. आणि पप्पा केळीचं पान तोडून काय करणार आहात तुम्ही? आणि ते पप्पा हे टाकतात चिकन त्या पानावरती आणि रोल करून पोपटीत टाकलेलं आहे चिकन. आणि असा सगळं सेटअप आम्ही बाहेर चूल आणि सगळं आणलेलं आहे. सगळं असं काम चाललेलं आहे ते असं भरून भरून ठेवण्याचं. आणि आता चिकन सगळं केळीच्या पानामध्ये गुंडलून असं टाकून झालं. आणि आता पप्पा परत टाकतात वरून शेंगा. शेंगांमध्ये परत तेल टाकलंय, मिक्स मसाला. खूप असं टेम्पटिंग वाटतंय हे सगळं. आणि आता पप्पा परत टाकतायत आतमध्ये एक शेंगांचा थर. आता सगळे शेंगांचा थर लावून झाल्याने आता पप्पा अंडी लावतात पोपटीच्या वरती. आणि ही किट्टू बघा चुळबुळ करताना. आणि आता वरून परत भांबुर्ड्याची पानं चाललेली आहेत. पोपटीमधील सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे भांबुर्डा असतो. भांबुर्ड्यामध्ये तो असा एक अरोमा येतो आतमधल्या ज्या गोष्टी असतात त्यांना. त्याच्यामुळे पोपटी लावताना भांबुर्डा विसरू नये. तर असा फायनल आउटकम आपल्या पोपटीचा. आणि आता फायनल झालंय आपल्या पोपटीचा लुक असा झालाय मस्तपैकी. असं पप्पाने पुरेपूर भरलेलं आहे. आणि आता आपण बघूया, आता आपण आग लावूया पोपटीला.
आणि आता आपल्या पोपटीला छोटी छोटी अशी आग लागली आहे. तुला सांगितलं तुला. आता असं छानसा धूर होतोय पोपटी भोवती. आता थोड्याच वेळात आपली पोपटी म्हणजे जळायला हे होईल, सुरुवात होईल. छानपैकी असं धूर आहे मस्त. प्लेट दे. फुगणी